शिवसेनेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी जिल्हा संपर्क प्रमुख असलेले सचिन जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली। मंगल गेट येथील जाधव यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली। जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते सचिन जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी उपजिल्हा प्रमुख सुभाष लोंढे, नगरसेवक अनिल लोखंडे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, जिल्हा संघटक अमोल हुंबे, अल्पसंख्याक समन्वयक अंजर खान, उपजिल्हा प्रमुख संग्राम शेळके, युवा सेनेचे शहर प्रमुख महेश लोंढे, वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हा प्रमुख ओंकार शिंदे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अनिल शिंदे यांनी मावळते शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना पक्षामध्ये आगामी काळात वेगळी जबाबदारी देण्याचा विचार असल्याचे सांगितले। तसेच जाधव यांचे जिल्हा संपर्क प्रमुख पद रिक्त झाले असून यावर देखील प्रदेश पातळीवरून नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीने हे पत्र जाधव यांना देण्यात आले। शिवसेनेशी सर्वसामान्य जनता जोडण्याचे काम करणार असून जनसामान्य लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची भावना यावेळी सचिन जाधव यांनी व्यक्त केली। कालावधी होता, परंतु त्यांना देखील 2 वर्षाची संधी दिली। शहरामध्ये विधानसभा या ठिकाणी आता 3 ते 4 महिन्यामध्ये होणार आहे, परंतु पक्ष संघटन बी आपलं झालं पाहिजे, शाखा उघडल्या गेल्या पाहिजे असं वरिष्ठांच्या सांगण्यानुसार मी या ठिकाणी बोलतोय। परंतु आमच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठलीही नगर शहरामध्ये एक शाखा या ठिकाणी मंगल गेटची सोडली तर कुठं झाली नाही। त्यांनी भाऊ चौधरींनी येऊन त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले, त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी या चौकशी केली आणि ते थोडंसं बदल करा असं त्यांचं विषय झालं, त्यामुळे बदल केलेला आहे। त्यांच्यावर कुठली पक्षाची नाराजी नाही किंवा त्यांना पक्षातून काढलं नाही। त्यांना आता हे जे रिक्त पद झाले, कदाचित हे पद सुद्धा त्यांना मिळू शकतं संपर्क प्रमुखाचं, हे वरिष्ठांवरती चर्चा चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये या गोष्टी आणि शहर प्रमुखच बदलले असं नाही, आणखी ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आमचे बदल होणार आहे की जेणेकरून थोडंसं पक्षाचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी चांगल्या प्रकारे झाला पाहिजे असं त्यांचं मत। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।